सर तुम्ही यंग आहात, यंग ब्रिगेड म्हणजे फडणवीसांच्या यंग ब्रिगेडमध्ये तुम्ही आहात आणि गृह खात्यासारखी महत्त्वाचं खातं आहे, तुम्ही राज्यमंत्री म्हणून हा कारभार स्वीकारलेला आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही काम करतायत. किती मोठी ही जबाबदारी आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ही 100% जबाबदारी मोठी आहे. मी आपल्या माध्यमातून फडणवीस साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे खरोखर आभार मानतो की माझ्यासारख्या 39 वर्षाच्या तरुणावरती 38 वर्षाच्या तरुणावरती विश्वास ठेवला आणि गृहराज्यमंत्रीपद इतक्या तरुणांना देणं. माझ्यासोबत ग्रामीणमध्ये पंकज भोयर देखील आहेत, ते देखील यंग आहेत आणि आमच्यासारख्या तरुणांवरती इतका विश्वास ठेवणं नक्कीच त्यात आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि ती जाणीव आम्हाला नक्कीच आहे आणि त्या जाणीवेमधून नक्कीच आम्ही चांगले परफॉर्म करायचा प्रयत्न करतोय. मी सुरुवात जी केली आहे. पण तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी मोकळीक दिली? 100% दिली आहे. आमच्याकडे ज्या काही आस्थापना दिलेल्या आहेत, आमच्याकडे जी काही जबाबदारी दिलेली आहेत त्या दृष्टीने आता मी महाराष्ट्रामध्ये माझ्या अंडर जे काही 11 कमिशनर येतात, मी आता फक्त माझा अमरावतीचा दौरा बाकी सगळ्या कमिशनरेटला मी स्वतः भेट दिलेली आहे. मी आयुक्तालयाच्या बैठका घेतल्या, मी सेंट्रल जेल तुरुंगाला देखील भेट दिली. काही दिवसांमध्ये मी काही वसाहतीमध्ये मी जाणार आहे आणि जे अधिकार आहेत हाऊसिंगच्या बाबतीतले असलेले अधिकार, तुरुंगाच्या बाबतीतले असलेले अधिकार, पोलिसांचे 7-8 महिन्यात काही बदल केले तुम्ही? जी गेल्या 7-8 महिन्यात काही बदल केले का तुम्ही? यापूर्वी जे केले नव्हते बदल 2-3 अशा गोष्टींवरती आम्ही लक्ष जास्त दिलं. म्हणजे मोठे काही बदल आहेत की तुम्ही सांगू शकाल आपल्या मुलाखतीत? एक गोष्ट, जिथे फायनान्शियल फ्रॉड झाले, बँकेचे फ्रॉड झाले, उदाहरणार्थ मैत्री, हा फ्रॉड 11 वर्षापूर्वी झालेला फ्रॉड 2,500 कोटी हे गुंतवणूकदारांचे तिथे फसलेले आहेत. बरोबर. त्यांना ते पुन्हा मिळण्यासाठी आपण MPID ऍक्ट मार्केटिंग होती, शेअर होती. ते पुन्हा मिळवण्यासाठी जी प्रोसेस आहे त्याला आता 10 वर्ष झाली, अजूनही 1 रुपया मिळालेला नाहीये. मी त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. एक स्पेशल टीम आपण अनेक सामान्य गुंतवणूकदार त्यामध्ये, अनेक गरीब कुटुंब आणि मैत्रीसारखे 1-2,500 कोटीचा आहे. अशा अनेक आहेत 1000 कोटीच्या, 500 कोटीच्या, ज्या MPIDच्या ऍक्टच्या अंतर्गत आपण त्यांना गुंतवणूकदारांना काही प्रॉपर्टीचा लिलाव करून आपण परत देतो. त्या प्रोसेसवरती आम्ही लक्ष केंद्रित करतोय. त्यासाठी आम्ही स्पेशल EOWची टीम आम्ही आता तयार करतोय, जेणेकरून हे गुंतवणूकदारांचे पैसे त्यांना पुन्हा मिळाले पाहिजेत आणि 100% आम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ. पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये ह्या सगळ्या गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील, ह्या दृष्टीने आपण जिथे पावलं उचलली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.